तंदूर गरम भजी आणि चाय आणि इकडे खाजा मस्त चाय घे घे नको 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 मी आताच पियाले काय नको आताच चाय घे तर नमस्कार मित्रांनो, मी नितेश नानगो तुमचं सर्व स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो चालला आपण आता खाली जत्रेत जातो. आज तारीख 9 जानेवारीने आमच्या दहीकर व्हा तर दहीकर चालला मस्त एक व्हिडिओ होता तर नक्की बघा. माझ्या चॅनलवरती जर नवीन असेल सबस्क्राईब करा मित्रांनो, नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा. टोचला उचल लागता कारण की काढू का मी दिसत नसेल तुमका म्हणून. तर मित्रांनो चला जाऊया आपण आता खाली जत्रेत जाऊया. काय काय मजा ती तुमका दाखवते, थोडंसं नाटक बिटक पण दाखवते. चला मस्त की मजा येते आमचं दहीकर बघू. सो चला. त्यांची भजी आणि चाय तंदूर गरम भजी आणि चाय आणि इकडे खाजा नामदेव का आणि एकनाथ का नामदेव कळूकर एकनाथ कळूकर शेवचे लाडू साखर कांडी आणि इकडे मालवणी खाजा आणि इकडे याचे कुरमुराचे लाडू. तर मित्रांनो चाय आणि आपण नंतर येऊया. एका जम्पिंग जपांगचा बोललेला आहे तिकडे जायचा. हय अरे नमस्कार. वा वारी दुकान एक नंबर. हे काय करतात ती बघ. गेल्या वर्षी बाबा ह्या वर्षी पण भजी तळत आहेत. वा शबाश शबाश. होय होय भजी दाखवते बघू थांब. आपण मगाची पाटल्या नेला काय काय यार. मंचुरियन भजी नॉर्मल भजी चिकन 65 आहे का. वा चिकन 65 आहे वा मस्तच. आणि इकडे मालक कोणता पप्पू बघला गल्लो. वा चांगला चटणी बिटणी आणायला आहे. वा शेजवा चटणी कुठे मिळाली आहे. मजा मस्तच. नमस्कार. तो जम्पिंग जपान बघू जा बाबू. हरिबारी भेट सेंटर राधानगरी. हो गाडी बनत पाठी जाऊया ना. थांब इकडे एवढं बघता घेऊन जाऊया. इकडनं दाखवूया आपण वाईज खेळण्याची दुकानं नंतर जाऊया तिकडे. हां चल तुला घेऊन जाऊया ना. चल काय त्याला हकडी की अकडे त्याला जातलं गय त्याच्यात नक्की ना. एकातच जायचा अकडे बघ एकातच जायचा. तर जाऊ जा होय जाऊचा तुका नक्की एकटोच होईल. तर कोणतरी होय आता मजा आहे तरी एकटोच असेल. पुंडरीक पण नाही. एक जण तयार होता. जा ये किती वेळ असतं काय किती 10 मिनटं 9:54 झाले. नाही ते काय चालतं पब्लिक जास्त असेल तेव्हा ठीक आहे. एकटा काय बाकी सगळे असं मजा येतात. किती वाजले रे 50 रुपये. राजा मला अरे
सबस्क्रायबर भेटला आपल्या सबस्क्रायबर. चायचा विषय चालू आहे इथे. एका पैसे द्यावा, नुसते पैसे येतात ना पंढरपुरात. नमस्कार. पंढरपूर येतात ना. होय होय बरा गेला. काय रे जाऊ झाला. काकाचा घर बोलता आता होय तो बोलता. काय अरे एक तरी संपले पैसे संपले. चला घरात चला. तुझे पैसे संपले घरात चला. तुझे संपले हा बघा आधीच सांगतोय. हा झाला पिटमपेट झाला बरोबर ना. वा पप्पा इलेत हे भरवता येईल आता. हे चाय पिता रे. पिवा दिसतं. यांची भजी आहे पण भजीचं अजून काही जमत नाही. लपून ठेवलेली म्हणून का दिसत नाही वाटतं. आता बऱ्यापैकी जत्रा भरली आहे. काय भाऊ नमस्कार. 11:15 झाले. 11 वय दिसतं. 11 वाजल्या. ती जत्रा बऱ्यापैकी आता भरली आहे. चला बघूया. धंद्याकडे लक्ष द्या. धंद्यामध्ये लक्ष द्या म्हणतो पप्पू. हा पप्पू धंद्याकडे लक्ष द्या. आता दिला लक्ष द्या. अरे अरे चाय पिताना पण दाखवायचा एखाद्या. हा काय बाबा पी तू नाही रे. तू कशा पितो तो नेमका बोलता येऊ. चाय पिताना पण दाखवा आमका. भाऊ इले जाऊ. हे मालक बरोबर मालक. जत्रा भरली आहे. जत्रा भरली आहे. हा एक नंबर जत्रा भरली आहे. मगाशी पैसा दिला. मगाशी कोणच नव्हतं मिले तेव्हा. अरे मग जत्रा भरली आहे बघू शकता तुम्ही. अरे काही रे. आपण जाऊया आता बघू. मी आणि हो आता बघू नाटकी चला अंकत की नाही ते बघताव. जेवढे उले नसते तर जेव घालताव. आता आम्ही जेवताव काय बाबा बरोबर ना. अरे चला दुसऱ्या आतमध्ये काय हो नमस्कार. चला इथं रे आतमध्ये. जेवलास जेवला माहित. त्याच्या घराकडे जाऊया. नवीन घराकडे अजून कवलं नाही. चला नवीन मत झाला. चला ये यातला काहीतरी घे. याच्याला काहीतरी गेली. चल दांड्यानं मारते. आमका तुका पण आणि मामका पण मारते. चालू आहे यांचा. माझ्याकडे जाऊया. तो गणपती आपलं येतो त्याच्याकडे या. चला काही जाऊया आपण. नाही ना रे स्टेजकडे जाऊया. जत्रा ऑलमोस्ट जाऊया यार. आणि आपण जाऊया खरे आणि गणपती येतात. चला
होतो काय करतो घरी हरकत ना तोडवला अरे राडा नको रे अरे एक तर किरकिर लावू नको अरे राडा नको रडता किती खालो तो हो हात मोडलो रडता किती हात मोडलो उतरलो काय करतो काय करतो चल पाठी चल माझ्या बरोबर होय लावला चल वारार पटकन चुकतो नाही चढलो म्हणजे हा मग ते काय शरणला तर कोण असतो चल मी असतो ए बारक्या अगडे बघ ये बारक्या बघता 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 सगळीच बसली सगळे काळो का दिसतच नाही कोण कोण ती तरी काळो का ऑलमोस्ट सगळी तिकडे इथपर्यंत बसली सगळी इकडे पुढे हातकाळा चालू आहे घेतला मी आणि बरोबर चाय पिताव बाकी सगळे आणि बरोबर चाय पितो चायची चव बरी आहे ना चांगले चाय चांगले म्हणतात मस्त चाय पितात तोपर्यंत आणि आमच्या रे दुकान येते जरा फिरायला जातात चाय घेऊन नाटक चालू झालेलं असा बाल्यबरोबर एक वैष्णवी सोडतात चाय बोलो योगडे यार लिहिले लगेच लिहिले पण जाऊ लिहिले नको 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 रे मारू नको रे का मारू नको अजिबात असा करू नको रे चाय घ्या चाय घ्या बाबा चाय घ्यावा हे चाय घेतात बाबा फोटो मारू भजी जाता भजी तुम्ही चाय घेतलास रे व्हिडिओ माका करून म्हणतात घे घे नको 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 मी आताच पियाले बाबा काय नको आताच चाय पी 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 चाय पी चाय पी नाही काय व्हिडिओ पाठवून दे का नाही देवा व्हिडिओ नाही करीत आहे टेन्शन नको घेऊ तर बिचार काही तर गेला पोरग्याचा काय माहिती गरमागरम भजी या भजी घ्या भजी घ्या भजी घ्या विघ्नो लक्षात देत नाही यार असा नाही अरे चाय पी हो बघते नको माका नको मी पियाले ये बाबा आता घे घे रामा घे दे देतात घ्यावा तुम्ही ए चार घे रे नाव काय गोमय गणेश मध्ये मागवला देवीमध्ये माल इकडे बनता देवीमध्ये माल चालू आहे याकडे तो बनवतो ऑलरेडी बनव आणि इकडे आपलं दुकान चालू आहे ऑलमोस्ट सपला एवढाच आहे त्या सपूचा त्यांची जरा भजी उडी सपूची चाय त्यांची ऑलरेडी असा त्या सपूच्या
एक दे बघूया कशी आहे रे. मी खाले रे देतात ते मला खाऊक देतात नाही असं नाही. दे 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 ही माझ्या प्रिय भक्ता, तू वाहिलेली भक्ती सुमनाची पुष्प माझ्या चरणी अर्पितसाठी आहे मंगलमय आशीर्वाद. हा कुठलाच सचरणी नतमस्तक होतोय. निश्चित मंगलता सफला संतोषा मंगलमय आशीर्वाद. तुझा आशीर्वाद मिळाला मग माझं कृतार्थ झालं. पण तेव्हा या कुटिलाक्षाच्या मनात अजून एक इच्छा वाटते. माझ्या भक्ताच्या मध्ये इच्छा आहे देवाने ती परिपूर्ण करावी. हा. मग सांग काय अशी तुझी इच्छा आहे? तेव्हा इच्छा माझी एक काय अशी? या कुटिलाक्षाला विश्रांत व्हायचा येते अजिंक्याने बोल. तिलाच या विश्वात तुला अजिंक्य आणि अमर व्हायचंय. हा. मग माझ्या भक्तीचं फळ म्हणून या विश्वात मी तुला अजिंक्य पण देऊ शकतो, मात्र अमरत्व नाही. काय देवा मग या हातात प्रयत्नाची कडी बांधून आपल्या केरळावरती असंख्य पुष्पांचा वर्षाव केला. मग काय उपयोग त्याचा? तिलाच या विश्वात जो जो प्राणी मात्र जन्माला आलाय ना, नियतीला अखेर सत्य ठेविलं ते म्हणजे मृत्यू होय. आणि केवळ तुझ्यासाठी त्या नियतीच्या कालचक्रात हस्तक्षेप हा देव करू शकत नाही. म्हणून सांगतोय माझ्या भक्तीचा गोड प्रसाद अजिंक्यपद घे आणि जा मागा. नाही देवा खरं रूप देवा तुझे बोलते कळे तूच विटेवरी तूच वैकुंठी तरार. तुला वाया घ्यावा तुला वाया घ्यावा शब्द तरी कोरतार. कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे. कोटी कोटी रूपे तुझी आहा कुठे कुठे शोधू तुला कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवारे. कोटी कोटी रूपे तुझी आपण युद्ध थांबविला. हे शूर्म देवाला पोगळा, सुख करता दुःख हरता. सारे विश्वातला गोमय गणेश म्हणून होते. पण भक्तीचा महत्व मग ऐक की राजन, 21 दिवस या ठिकाणी जितू माझी एकनिष्ठतेनं भक्ती केली आहे. तीच भक्ती पुढे विश्वाच्या ठाई माझा प्रत्येक भक्त भाविक करणार आहे. आणि ती भक्ती कोणत्या स्वरूपात असेल तर राजन ती भक्ती असेल गोमय गणेश व्रत. गोमय गणेश व्रत. हे तुझं गोमय गणेश व्रत जन माणसाने कोणत्या पद्धतीने आचरण करावं. मग ऐक राजन, हे व्रत केव्हा करावं, कसं करावं आणि हे व्रत केल्यानंतर त्याची फलश्रुती काय, पुण्यप्राप्ती काय. मग प्रत्येक भक्तानं गोमय गणेश व्रत हे महिन्यातील संकष्टीला करावं. ते कसं करावं, हे व्रत करीत असताना मूर्ती हवी ती गोमय गणेश मूर्ती होय. ज्या स्थानी तुम्ही मूर्ती स्थापित करणार आहात ती जागा गाईच्या शेणानं सारवून सुचिरभूत करावी. तिथं सुंदर अशी रांगोळी काढावी आणि या मूर्तीची स्थापना करावी. पण ती कशी करावी, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तुम्ही सारे भक्त गणेश मूर्तीचं पूजन हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला मुख करून करतात. पण गोमय गणेश मूर्तीचं मुख हे उत्तर दिशेला असावे. मूर्ती स्थापित झाल्यानंतर अष्टगंध धूप दीप चंदन आणि या गणेशाला अतिशय प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पित कराव्या. नैवेद्य हा मोदकाचा ठेवावा. राजन, गोमय गणेश व्रत म्हणजे या गणेशाची उपासना हो. मग ती उपासना दृढ निश्चयाची असावी. एकाग्र चित्तानं एकनिष्ठतेनं तन मन धन एक करून 21 दिवस या गणेशाचं भजन पूजन कीर्तन करावं आणि 21 दिवसानंतर ते व्रत परिपूर्ण करावं. राजनित माझी भक्ती करत असताना न अन्न न पाणी अशा हीन दीन स्थितीत तू राहिलास. पण पुढे भक्तांना ते शक्य होईल असं नाही. पण या व्रताचा पहिला दिन म्हणजे आरंभ दिन. या दिनी मात्र त्या व्रतस्थ भक्तांना पूर्ण निराहार राहावं.
आणि 21 दिवस हे व्रत परिपूर्ण करावं. मग राजन, हे व्रत परिपूर्ण झाल्यानंतर त्या भक्ताच्या जीवनात फलश्रुती काय होणार आहे? राजन, हे व्रतच आहे मुळी समृद्धी आणि धनसंपत्तीचं. या गोमाई गणेश मूर्तीचं मुखे उत्तर दिशेला असणार आहे. उत्तर दिशा म्हणजे कुबेर देवता, तिच्या जवळ देवतांनी धनाचा भांडार दिलाय. तीच कुबेर देवता या गणेशाच्या आज्ञेनं माझ्या भक्ताच्या पाठीशी उभी राहील आणि ज्याच्या पाठीशी धनसंपत्ती आहे त्याची समृद्धी ठरलेलीच आहे. एवढंच कशाला, जो भक्त माझी भक्ती करणार आहे त्याचं मुखे दक्षिण दिशेला असणार आहे. दक्षिण दिशा म्हणजे काळाची दिशा, पण तो काळही माझ्या भक्ताचं काही अहित करू शकणार नाही, कारण माझा भक्त आणि काळ यांच्या मध्यस्थी मूर्तिमंत स्वरूपाने त्याचा देव राहणार आहे. मग राजन, हे व्रत केल्यानंतर पुण्यप्राप्ती काय होणार आहे? 21 दिवस तुम्ही गणेशाची भक्ती करणार, म्हणून गणेश भक्तीचं पुण्य त्या भक्ताला लाभणारच आहे. पण त्या पलीकडेही जाऊ, गायीच्या क्षणापासून मूर्ती स्थापित करून गोमाई गणेश व्रत केल्यानंतर त्या भक्ताच्या जीवनात लाभेल ते तुझा दर्शनी देवा